रामराम मंडळी, हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर. सह्याद्री प्रश्नमंजुषेत आपलं स्वागत आहे. सह्याद्री प्रश्नमंजुषा जो भाग तिसरा होता, त्या तिसऱ्या भागाचे जे आपण विनर निवडले होते अभिषेक केसरकर. तर अभिषेक केसरकर आज इकडं त्यांचे आशुतोष केसरकर. अभिषेक केसरकरांनी पण पार्टिसिपेट केलेलं. तर आशुतोष केसरकरांचे वडील इकडं आलेत आज, तुरुंब्याहून आलेत आणि त्यांच्याबरोबर संतोष सावंत त्यांचे मित्र आले तुरुंब्याहून. तर नेमकं त्यांना दोन शब्द म्हणजे या प्रतियोगितेबद्दल काय तुम्ही बोलणार असाल म्हणजे तर अशा पद्धतीने आपण जी प्रतियोगिता जी घेतलेली होती ते आता तुरुंब्याहून इकडं आलेत, म्हणजे एका आवडीनं आलेत की नेमकं त्यांचा जो मुलगा आहे तो बाहेर आहे गुजरातला, त्यांनी तिथनं पार्टिसिपेट केलं होतं गुजरातहून. आणि त्यांनी वडिलांना इकडं जो काय आपण एक गिफ्ट ठेवलेलं आहे ते घेण्यासाठी ते इथंपर्यंत आले. तर त्यांनी मध सांगितलं आम्हाला, मध तुमच्या इकडचा आम्हाला पाहिजे आहे म्हणून. तर त्यांना आपण हा जो मध आहे वनश्री मध हा आपण काय करायला लागलो आहे त्यांना गिफ्ट म्हणून द्यायला लागलो आहे. तर अशा पद्धतीनं हा आपण त्यांना दिलेला आहे. तर ह्या प्रश्नमंजुषेला आपल्या सह्याद्री प्रश्नमंजुषेला चांगल्यापैकी अगदी प्रतिसाद मिळतोय. आणि तुम्ही पण जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही सह्याद्री डिस्कवरीचा जो आपला ब्लॉग आहे त्याच्यावर सह्याद्री प्रश्नमंजुषा जो आपण कार्यक्रम राबवतो दर रविवारी असते त्याची प्रतियोगिता, तर तुम्ही पण त्याच्यात सहभाग होऊ शकताय. तर त्याचबरोबर आपले याचे नांदुलीचे मोहन पाटील, त्यानंतर संतोष हनपोडे आणि निष्कांत आपले साळोखे सुकेजवाडीचे असे आज इथं सगळे हजर राहिलेत. त्याबद्दल मी त्यांचं कैलासवासी हरिभाऊ देसाई फाउंडेशनकडून आणि सह्याद्री डिस्कवरीकडून त्यांचे आभार मानतो. आणि एवढ्या लांबून ते इथंपर्यंत आलेत तर त्यांचे पण स्पेशली आभार मानतो. आणि त्यांनी पण इथून पुढं आपल्या प्रतियोगितेत पार्टिसिपेट करावं अशा पद्धतीचं आवाहन करतो. आणि तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तरी पण रविवारी आपला प्रतियोगिता होते तर तुम्ही पण त्याच्यात पार्टिसिपेट करावं असं आवाहन करतो. आणि सह्याद्री डिस्कवरीमध्ये इथंच आपला हा कार्यक्रम थांबून सह्याद्री डिस्कवरीशी कनेक्टेड राहा. आणि नवीन एक व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब केलं नसेल तर सह्याद्री डिस्कवरीला सबस्क्राईब करा. चला तर मग जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.